फ्री होण्यास संधी मिळेल. अवधूत कामत अतिशय चांगला फॉर्मामध्ये असलेला हा खेळाडू. सरपंच चषक ही फक्त स्पर्धा नाही तर खेळाडूंच्या स्वप्नांची उंच भरारी म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. यस, स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल अवधूत कामत. पहिलाच बॉल विनीत समोर. विनीतचा हा मिस टायमिंग स्ट्रोक. उमेर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. गुड कॅच. एक विकेट टेकर गोलंदाज कसा असावा, अवधूत कामत सारखा असावा. फलंदाज बाद विनीत. बॅक टू द डगआउट. गॉन. पहिल्याच बॉलवर विकेट मिळत असताना एक प्राइजलेस विकेट विनीत बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक होता. बॅट थोडीशी हातामध्ये फिरली होती. खेळायचं होतं, सरळ बॅटचा उपयोग करायचा होता, परंतु तेवढ्याच वेगाने चेंडू आला होता आणि एक्स्ट्रा कव्हरला उमेर कोणतीही चुकी केली नाही. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का विनीतच्या स्वरूपात. गोलंदाज अवधूत आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साईडला मयूर मर्दीचा षटम पूल केला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मयूर पुढे सरसावले गेले होते. अतिशय चांगलं मयूरने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंगचा दर्जा सुधारलाय. उमरोळीच्या मैदानात 12th मॅनची भूमिका त्याने साकारली होती, परंतु आज तो प्लेइंग 11मध्ये पाहायला मिळतो. बिलोशीच्या मैदानापासून जो नाईटची स्पर्धा एसपी ट्रॉफी पार पाडली गेली संदीप पाटील यांची. म्हणजेच इम्प्रोव्हायझेशन करणं फार गरजेची गोष्ट असते. जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं, 100% देणं, अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत जेव्हा तुम्ही घाम गाळताना त्यावेळेला विजयाची चव चाखायला ऑटोमॅटिकली भाग पाडलं जातं. बॅटची एज फर्स्ट स्लिपकडे भावेश पाटील थोडेसे पुढे जरूर आले असते, परंतु तिथे थोडेसे डबल माइंडमध्ये होते. भावेश पाटीलचा झेल मला अजून सुद्धा आठवतो. 50वं वर्ष गोल्डन जुबली आणि धडाकेबाद चषक ही स्पर्धा पार पाडली गेली वडवली मुरबाडच्या मैदानात आणि आमचं सुद्धा भाग्य लाभलं होतं त्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी कुणालजी दाते सर, चंदू शेट्टी सरांच्या नेतृत्वाखाली. आणि त्या स्पर्धेमध्ये काय झेल टिपला होता भावेश पाटीलने. फर्स्ट स्लिपला उमेरचा हा सेकंड कॅच. निखिल आकरे आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले, मैदानाच्या आतमध्ये काहीही करू शकले नाहीत. निराशाजनक कामगिरी करत असताना फ्लॉप शो. फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहत आहेत पहिला आणि पहिल्या षटकातील 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. त्या पद्धतीने आपण पाहत आहे तर उमेरने 2 झेल टिपले गेले. हा क्रिकेटवरचं नितांत प्रेम आहे. जरी आज त्यांचे उपवास चालू असले, रोजा चालू असला तरी सुद्धा मात्र आदिल असेल, उमेर असेल, शाबीर असेल, म्हणजे क्रिकेटवरची जी ओढी आणि गोडी जे आपल्याला पाहायला मिळते हा जिव्हाळा आहे क्रिकेटचा. कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो.
क्रिकेट हाच आमचा धर्म आहे हेच प्रत्येकाने आता व्यापून टाकले टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये. प्रीतम बारी आणि मयूर मर्देला आज काहीतरी करून दाखवण्याची हिंमत धमक असावी लागेल. बॅटची एज चांगला बॉल होता. अवधूत कामत याचमुळे ओळखला जातो हा गोलंदाज. अतिशय चांगली जोमाने गोलंदाजी करत असताना धडाकेबाज चषकामध्ये जबरदस्त एक मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावल्यानंतर त्याने मात्र सांगितलं की आज आमचे जे प्रेक्षक राजे आहेत म्हणजेच पाठीराखे सातपाडीकर 103 किलोमीटर मात्र एवढा लांबचा रस्ता पल्ला पार करून मात्र या धडाकेबाज वडवली मुरबाडच्या मैदानात आले होते. म्हणजेच एक जेव्हा पाठीराखे असतात त्यावेळेला तुमचे होप्स सुद्धा वाढतात. प्रतिम बॅटचा परफेक्ट यावेळेला आपण पाहत आहेत मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. धाव घेण्याचा प्रयत्न तेवढे श्रेयस चतुर आहेत मात्र पुढे सरसावत असताना कोणती धाव येत नाहीये. ग्रेट बॉलिंग. पहिलं षटक सफल षटक 2 विकेट्स 1 रन फक्त आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 1 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये 103 धावांचा एक मोठा पल्ला पार करत असताना धाकटी डहाणू टीम स्ट्रगल करते संघर्ष करते. आयुष्यात संघर्ष करावा लागतो. म्हणतात ना आयुष्यात खेळाडूंनो कितीही कठीण प्रसंग आले ना तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. म्हणून तुम्हाला बेस्ट ॲक्टर बनायचं असेल तर या तक्रार आणि सबबी जे कारणं आहेत ती मात्र सांगून चालणार नाही की सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली नाही त्यामुळे आम्ही जिंकू शकलो नाही. आपल्यात सुद्धा ती धमक असावी. आपल्यात सुद्धा ती जिद्द लढण्याची कुवत असावी. कारण क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे जर ध्येय तुम्हाला गाठायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला कष्ट करावेच लागतील. सेल्फ कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. अप्रतिम मयूर मर्देचा अतिशय चांगला फटका. ट्रेडमार्क शॉट सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावां करता आदिलच्या अगेन्स्ट. पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार 6 रन. चांगला फटका होता. 7 रन आतापर्यंत ऑन द बोर्ड. आदिलचा पुढील बॉल तर फुल टॉस जरूर बॉल होता परंतु इथे मिस झाले. थोडेसे निराश हताश होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं रिॲक्शन यावेळेला जरूर दाखवतोय. मयूर मर्दे एक टेक्निकली साऊंड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कोणत्याही सिच्युएशनमध्ये खेळण्याची कला असणारा हा फलंदाज आहे. धाकटी डहाणू टीमचा भरवशाचा फलंदाज. आदिलचा हा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. सरळ चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी ग्रेट टायमिंग स्वीट अँड स्मार्ट षटकार. आलेत या षटकामध्ये आदिलच्या विरोधात. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना मयूर मर्दे. कारण मयूरला माहिती आहे की ते आपल्याला ऑप्शन नाही आहे. इथून आपल्याला जर अटॅक केलं तर कदाचित गोलंदाज थोडेसे दबावाखाली येतील. आपलं वर्चस्व राहील आणि त्यामुळे आतापर्यंत मयूर मर्दे अटॅक करण्यामध्ये माहीर. चांगला बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहत आहेत पंचांकडे दाद मागितले. कोणताही कॉन्टॅक्ट झालं नव्हतं आणि त्यामुळे दिवेशला सुद्धा माहिती आहे. आणि फर्स्ट स्लिपचा फिल्डर आपण पाहत आहेत एक बेस्ट फिल्डर म्हणून भावेश पाटीलकडे पाहिलं जातं. चांगला चेंडू कॅरी केला होता. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 रन झालेले आहेत. पंचांकडे 10 जरूर मागितली होती. काय टर्न प्राप्त होत असताना पाहायला मिळतोय. सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर फार कमी जणांना कमी गोलंदाजांना जमतं की अशा प्रकारचे चेंडू वळवण्याची किमया फार कमी जणांकडे असते. मातीच्या खेळपट्टीवर आपण सातत्याने पाहिले. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. इनसाइड आउटचा फटका खेळण्यासाठी तत्पर होते. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 रन 2 षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेलं इम्प्रोव्हायझेशन परिवर्तन ही काळाची गरज आहे.
आणि ते परिवर्तन केलं. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. 14वर 2 धक्के बसले गेले. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. म्हणजेच आता इथून समीकरण आहे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 89 रनची आवश्यकता असेल धाकटी डहाणू या टीमला विजयाकरिता. 24 बॉल 89 रन्स. अवधूत कामत पहिलं षटक पॉवर प्लेचं पॉवरफुल बॉलिंग केली होती. 2 षटकं ही मॅन्डेटरी पॉवर प्ले पाहायला मिळाली. त्या 2 षटकांमध्ये धावांचा पाठलाग करताना जर इथे कदाचित 30 ते 35 धावा असत्या तर अजून सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत नो डाऊट. परंतु सरासरी जी आहे ती मात्र लो सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. सो बॅटिंग ॲव्हरेज आहे मयूर मर्देचा तो चांगला आहे. परंतु इथून 7 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 7 बॉलमध्ये 14 रन 200च्या स्ट्राईक रेटने खेळी करतायत. बाउन्स यावेळेला पाहायला मिळाला. रायझिंग डिलिव्हरी थोडंसं आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा कारण माहिती होतं खूपच डोक्याच्या वरून चेंडू मात्र यावेळेला निघून गेला होता आणि त्यामुळे पंच दर्शवत आहेत 1 बाउन्स. संघाची धावसंख्या 15 लॉस ऑफ 2 विकेट. क्लीन बोल्ट डावी यष्टी उद्ध्वस्त करत असताना अवधूत कामत परफेक्ट रीड केलं होतं. ही या गोलंदाजाची ताकद आहे. जबरदस्त गोलंदाजी करत असताना अवधूत कामत मयूर मर्देची दांडी गुल केली. फलंदाज बाद. तिसरा धक्का मयूर मर्देच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट. धाकटी वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ट्रेंडिंगला गाणं आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा आपण धकाधकीच्या जीवनामध्ये खूप डिप्रेशनमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो आणि अशा वेळेला मेंदू रिचार्ज करायचा असेल तर तुम्हाला संगीत ही ऐकायला मिळतात वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये. परंतु इथे स्वामी समर्थ DJ साऊंड्स आपण पाहत आहेत. जबरदस्त अप्रतिम नीरज पागधरे यांच्या माध्यमातून वेगवेगळी संगीत ही आमच्या श्रवण इंद्रियांपर्यंत ऐकायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच नीरज. सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच घनश्याम तुम्हा सर्वांचे लाडके विद्यमान सरपंच ग्रामपंचायत शिरगाव बाबलीन मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुपुत्र स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन संस्थापक आणि अध्यक्ष पार्थ घनश्याम मोरे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आमच्या व्यासपीठावर. अतिशय चांगलं एक पिता आणि पुत्राचं बॉन्डिंग कसं असावं हे मात्र गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं आहे. आजकालची नाती ही मात्र वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आज जे नातं आपल्याला पाहायला मिळतं पिता आणि पुत्रांचं अतिशय वाखण्याजोगे. दोन्हीही व्यक्तिमत्वाला सलाम आहे. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला गणेश तामोरेचा. मिस टायमिंग स्ट्रोक आणि श्रेयस कोणतीही चुकी करणार नाहीये. आज जरी माझी प्रॅक्टिकल असली तरी सुद्धा मात्र त्या प्रॅक्टिकलला मी यावेळेला जरूर रजा घेतली. परंतु आता मला प्रॅक्टिकली यावेळेला चांगला झेल टिपायचा आहे. गुड कॅच. फलंदाज बाद. वर 4 धक्के बसले गेलेत. बिकट स्थिती आहे आतापर्यंत. धाकटी डहाणू नो डाऊट अबाउट इट. महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव धाकटी डहाणू टीमच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतोय. प्रीतम बारीसारखा खेळाडू हा थोडासा ड्रामा पाहतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक मिळत नाही आहे. गेल्या वर्षात ISPLची निवड ISPLमध्ये निवड आपल्याला पाहायला मिळाली होती. यंदाचे 3 खेळाडू पुन्हा एकदा प्रज्योत अंबेरेला आपण पाहिलं. प्रशांत घरतला आपण पाहू शकलात. सुमित डेकले ऑलरेडी सेकंड ISPLमध्ये आपण पाहिलात. ऑफ साईडला मयूर थोडीशी चुकी केली.
चुकीला माफी नाहीये. कॉन्सन्ट्रेशन मात्र यावेळेला लॅप झालं. उमेर पुढे सरसावतायत. अवधूत कामत हेच सांगतायत मयूर. मात्र हीच जर लो स्कोरिंग असती तर कदाचित आता या झेलचं किती महत्त्व पाहायला मिळालं असतं. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच, खूप महत्त्वपूर्ण सूत्र आहे. 1983चा वर्ल्ड कप का आला त्याचं एकमेव कारण होतं कपिलदेव रामलाल निखंज या खेळाडूने 32 पावलं धावून झेल टिपला होता विवियन रिचर्ड सरांचा. आणि म्हणूनच भारतामध्ये पहिला वर्ल्ड कप 1983 मध्ये आला. आदरणीय सन्माननीय सुनीलजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन, सुनीलजी मोरे साहेब आपण व्यासपीठावर या. आपली जागा तिथे नाही आहे, आपली जागा व्यासपीठावर आहे, तर आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 2024चा T20चा वर्ल्ड कप का आला? सूर्या तळपला, त्याने झेल टिपला डेव्हिड मिलरचा. म्हणूनच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20चा वर्ल्ड कप पाहायला मिळाला. जो तो कॅच कॅरी केला नसता तर आपलं स्वप्न धुळीस मिळालं असतं. म्हणून कॅचेस विन द मॅचेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता 18 बॉल आणि 86 धावांचं लक्ष धाकटी डहाणू या टीम समोर आहे. 18 बॉल 86 रन्स. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 17वर 4 धक्के बसले गेलेत. आपण पाहता स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन प्रेझेंट सरपंच चषक 2025. धाकटी डहाणू टीम आतापर्यंत स्ट्रगल करते. प्रीतम बारी सुद्धा स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. अनेक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर आहेत, परंतु आता संघाला खरी गरज यावेळेला आहे. जेव्हा संकटातून संघाला तुम्ही वर काढता त्यावेळेला एक इतिहास रचला जातो. अमृतला आपण पाहत आहेत एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. चांगला बॉल होता. व्हाईट यॉर्करचा चेंडू मजबूर केलं. उमेर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. फक्त आणि फक्त 18 रन्स आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 103 धावांचं एक भलं मोठं लक्ष पार करत असताना स्टार्ट चांगली झाली नव्हती. सलामीवीरांनी चांगली स्टार्ट दिली नव्हती. मिडल ऑर्डरचे फलंदाज कोलॅप्स झाले आणि त्यामुळे मात्र हा धावांचा वेग कमी राहिला. ऑन साईडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फुलटॉस बॉल होता. डीप मिड विकेटचा फिल्डर उमेर पुढे सरसावत असताना एकच रन्सवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 रन झालेले आहेत. काय बॅटिंग केली भावेश पाटीलने. 17 बॉलमध्ये 57 रन्स, 7 षटकार, 2 चौकार, 335.29चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेला होता. ग्रेट बॅटिंग. चेंज ऑफ पेस, थोडासा वळण घेणारा चेंडू थांबून आला होता. प्रीतम बारी आता त्यांची बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह पाहायला मिळते. प्रयत्न करतायत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. तर याच सिच्युएशनमध्ये जर आपण पाहिलं तर धावा 50, 55, 60 असत्या तर कदाचित आता थोडेसे खांदे झुकले नसते. परंतु गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली, धारदार गोलंदाजी केली, प्रभावित मारे केले. ऑफ साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मिळेल. आदिल पुढे सरसावतोय लॉंग ऑफकडे. एक रन जरूर मिळेल का? मात्र इथे आपण पाहतायत प्रीतम बारी ऑलरेडी त्याची बॉडी लँग्वेज निगेटिव्ह थोडीशी पाहायला मिळाली होती. कारण त्याला माहिती आहे आता अशक्य असं आव्हान जरूर आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कदाचित थोडंसं प्रीतम बारी याला बॅकफुटला जात असताना फलंदाज बाद. 19ला 5 बॉलच्या समाप्तीनंतर. एकोणीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
ऑन साइडला अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. अविनाशच्या बॅट मधून सरळ चेंडूला फेकून दिलाय. किल्ल्यात जाऊन चेंडू आदळतोय. 6 रन षटकार. श्रेयसने सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं होतं. 4 षटकांचा खेळ, 25 ला 5. पाचव्या षटकाला प्रारंभ होतोय. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 25 ला 5 धक्के बसले गेलेत. 103चं टार्गेट सेट करत असताना या बॉलला आपण पाहिलं लेफ्ट केलं होतं. पंचाने ऑब्झर्व केलं, वेळ घेतला आणि त्यानंतर आशुतोष वेवारे सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. 26 रन. श्रेयस यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. उमेर पुढे सरसावतोय. आज उमेरची परीक्षा जरूर होती. त्यामध्ये 2 झेल त्यांनी सर्रास अतिशय चांगल्या पद्धतीने टिपले गेले होते. आणि इथून जर आपण पाहिलं तर 1च रन्सवर सॅटिस्फाईड सत्यमला राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचली गेली. 27 रन 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जो संघ जिंकेल तो जयेश 11 अर्नाळा या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये शिरगाव 11ला त्यांनी पराभूतच्या छायेत नेलं. बॉल आपण पाहिला खूपच बाहेर निघणारा होता. दिवेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. 1 रन डेफिनेटली एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल. संघाची धावसंख्या 28, लॉस ऑफ 5 विकेट. चांगला बॉल, पायावरचा चेंडू आणि यस अपील उचलून धरली गेली. लेग बिफोर विकेट, ॲब्सोल्युटली प्लम. 6वा धक्का. 28 या धावसंख्येवर धक्के डाऊन टीमला. 26 ला 6. ला 6 धक्के बसले गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कर्तव्य ह्या वेळेला आपण पाहताय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना पाहायला मिळतोय तो सामना मला आठवतो. TR ट्रॉफी नागलेचं मैदान आणि कामांच्या मैदानात नागलेची स्पर्धा होती आणि कारिवली टीम बरोबर भिवंडीचा एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो जय बजरंग कारिवली. या टीमच्या अगेन्स्ट जो षटका ठोकला शेवटच्या बॉलवर आणि तिथे मात्र दणदणीत विजय मिळवला होता. तोच कर्तव्य मर्देला आपण पाहतायत. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. अवधूत त्या ठिकाणी पुढे सरसावेल. व्हॉट अ कॅच, एक्सलंट, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल कॅच. अवधूत कामतच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला. ग्रेट कॅच. हा झेल आपण 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. भरपूर दूर होते. वाईटिश लॉंग ऑनवरून मिड ऑन मध्ये जाणं अशक्य होतं, परंतु इथे मात्र तो कॅच कॅरी करत असताना एक चांगला झेल. कर्तव्य मर्देच्या खेळीला पूर्णविराम. 28 ला 7. रन 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 5वं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. स्विच इट
खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. उमेरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. षटक क्रमांक 5 कंप्लीट झाले. 5 षटकांमध्ये 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. दिवेश पाटील स्वतः येत आहेत गोलंदाजी मार्कवर. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान. शिरगावच्या या क्रीडा नगरीमध्ये सुरू असलेला सरपंच चषक 2025चा टेनिस बॉल क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. ऑन साईडला फटका तर छान आहे सत्यमचा आणि सरळ चेंडू यावेळेला निघून जाईल मयूरच्या माथ्यावरून. 6 रन षटकार. ऑन दी बोर्ड दिवेशचा हा बॉल ह्यावेळेला ऑन दी टोस खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरला अतिशय चांगली बॅटिंग करत असताना हवेच्या झोतावर चेंडू निघून जाईल षटकाराकरिता. लगातार हा दुसरा षटकार दिवेश पाटीलच्या अगेन्स्ट. चांगला फटका होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. थोडासा चेंडू टॉस झाला होता, बाहेर निघणारा होता. ऑन दी टोस खेळला, फुटवर्कचा चांगला वापर केला. ऑन साईडला खेळला गेला. षडंपूल मयूर पुढे सरसावेल. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. सत्यम मात्र फार वेगाने धावतायत. 2 रन्स ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42. आता शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 103 धावांचा पाठलाग करताना अजून अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलेला नाहीये. कारण 2 फलंदाज विनीत पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. अवधूत कामत एक विकेट टेकर गोलंदाज. इथून थोडासा चेंडू ओव्हरपिच जरूर होता, परंतु परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले, फॉर्मॅलिटी बाकी राहिले. विजयाच्या पाऊल खुणा उमटत असताना ध्रुव 11 सातपाटी टीमच्या बाजूने बॅटचे एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 44. अभिजित नेहमीप्रमाणे आपण पाहताय 3 ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. उपसरपंच म्हणून सातपाटी गावाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर, परंतु क्रिकेटचा जिव्हाळा सातत्याने जपत असताना पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे ध्रुव 11 सातपाटी टीम जवळजवळ 58 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि दारुण पराभव केला तो धाकटी डहाणू टीमचा. हँडशेक करूनच मैदानाचा ताबा आपण सोडायचा आहे. चला, हँडशेक करण्यासाठी धाकटी डहाणू टीम आपण हस्तांदोलन करा. आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि ते जोपासायला हवेत. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. तर या आपण लगेच विकास दसगर या ठिकाणी जॉईन झालेत आणि आपण करूया लगेच टॉस आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब. नो डाऊट अबाउट इट. भावेश पाटील ठरतायत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 17 बॉलमध्ये 57 रन्स, 335.29चा स्ट्राईक रेट, 7 षटकार आणि 2 चौकार. चला, या दोन्ही संघाचे कॅप्टन एका साईडला विकास दसगर, जयेश 11 अर्नाळा टीमचे कॅप्टन आलेले आहेत. मी बिपिनजी मोरे साहेब टॉस या ठिकाणी करण्याकरिता मी विनंती करेन. सहा षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट हाफ क्लिअर आपण करणार आहोत. याच स्पर्धेचे सरपंच साहेब
सरपंच चषक या नावाने आपण ही स्पर्धा खेळतोय. गणेशश्याम अर्थातच बाबलीन मोरेसाहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल आणि विकास दसगर कॉल करतील. सरपंच सरपंच चषक आणि यस डेफिनेटली क्या बात आहे. गणेशश्याम मोरेसाहेब आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. विकास 6 षटकांचा सामना आहे. मागील खेळाचा आढावा घेत प्रशांत गरतने जबरदस्त बॅटिंग केली. अमित तांडेलने सुपर बॅटिंग करत असताना या दोन टीमचं कसं कौतुक करशील ॲज अ कॅप्टन म्हणून? हो नक्कीच. आता आमचा कमबॅक आम्ही चालू केला आहे, कारण मागचे 1-2 महिने आम्ही खूप बॅड पॅच चालू होता आमचा. आता 1-2 वीकमधून आम्ही खूप चांगलं आमची चालू आहे. नक्कीच टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपला? शतरक्षण. नक्कीच ऑल द बेस्ट असेल. विकास अवधूत आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं असं, मात्र फलंदाजी आहे तरी काही टेन्शन नाही. नक्कीच भावेश पाटील या खेळाडूबद्दल काय म्हणशील ॲज अ कॅप्टन म्हणून? नक्कीच आम्ही भावेशला वारंवार सांगत होतो की भावेश या वर्षात तुझं एकही अर्धशतक आलं नाही आहे. नक्की त्याने खूप मेहनत घेतली आहे या महिन्यामध्ये, कारण त्याचासुद्धा खूप बॅड पॅच चालू होता. मात्र त्याने आज करून दाखवला. स्वतः तो थांबला व आदिलला प्रमोट केलं की तू खेळ, मी मागून खेळतो, आणि त्याच त्याने करून दाखवला. तर नक्कीच आता आमच्यासुद्धा आशा पल्लवीत आहेत, कारण भावेश पूर्ण फॉर्ममध्ये आलेला आहे. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच अवधूत कामत. तर नुकताच टॉस आपण पाहिला तर टॉस बॉक्समधून न्यूज सेंटर असे आहे की आपण पाहिलं जयेश इलेव्हन अर्नाळा टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. या अगोदर आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच भावेश पाटील किट या नावाने जास्तीत जास्त पसंती. जसं अवधूत कामतने सांगितलं बॅड पॅच हे मात्र येत असतात आपल्या करिअरमध्ये, परंतु त्या बॅड पॅचला मात्र बाजूला सारलं आणि ते अर्धशतक झळकावलं. बिपिनजी मोरेसाहेब ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते अनिकेत राऊत यांनी दिलेली ही सुंदर ट्रॉफी पाहायला मिळते सामनावीरची. आणि स्वस्तिक फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत एक टी शर्ट जे दिलेलं आहे रॉकी तांडेल, कृतार्थ पाटील, सिद्धार्थ संके आणि जयेश पाटील यांच्या माध्यमातून या चारही व्यक्तिमत्वांकडून ही टी शर्ट स्वस्तिक फाउंडेशनच्या माध्यमातून. भावेश व्हेरी वेल प्लेड, व्हेरी नाईस बॅटिंग, ऑल द बेस्ट. जॉईंट व्हा आपण टीम मिटिंगसाठी. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन मिस्टर मुनीत कुडू, ब्रँड ऑफ बहाडोली, साहिल पाटील अँड मुनीत कुडू. जर आपण पाहिलं तर एवन जोडी आणि टी शर्ट परिधान करायचं आहे भावेश पाटील या मॅचसाठी. आणि प्रशांत गरत आपण सुद्धा टी शर्ट परिधान केलेला आहे. परममित्र ऋषिकेश मोरे
त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. करण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. लाईफ इज अन इव्हेंट, मेक इट मेमोरेबल. आपण पाहताय ते टॅगलाईन आहे विश नेटवर्कची. सामन्याला होते सुरुवात. अमित तांडेल एक विकेट टेकर गोलंदाज. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ध्रुव 11 सातपाडी या टीमचे. नांदगाव टीमचे आपण पाहतायत आदरणीय क्रांतीजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये मुख्य व्यासपीठावर. पुन्हा एकदा जोडी देवेश पाटील आणि आदिल यांना आपण पाहतायत. आदिल शेखला आपण पाहतायत. अमित तांडेल एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख सातत्यपूर्ण पाहायला मिळते. एक संघ विरार विभागातून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय, जयेश 11 अर्नाळा. आणि एक संघ याच विभागातील अगदी पुढील गाव आपण पाहिलं तर सातपाडी हे गाव आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच विभागातून याच पालघर तालुक्यातून हा संघ पाहायला मिळतोय. म्हणजे कॉम्बिनेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. एक अतिशय लढत आणि कडवा संघर्ष, कडवी झुंज आपण पाहू शकणार आहोत. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक अमित तांडेल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ बोथ टीम. पहिलाच बॉल अमित तांडेलचा यावेळेला पाहायला मिळतोय. थोडासा बाहेर निघणारा होता असं वाटलं आदिलला की बॉलला अगदी बॅटवर सहज घेता येईल, परंतु तेवढा काही बाउन्स मिळाला नव्हता आणि सरळ चेंडू प्रशांत घराच्या हातामध्ये विसावला गेला. गेल्या मॅचचा हिरो अमित तांडेल, विकेट टेकर गोलंदाज. भरपूर विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतात, भरपूर मेडन ओव्हर ज्याच्या नावावर आपण पाहू शकाल. परंतु आज खरी कसरत आहे. अगदी खोलवर चेंडू होता, इथून विकेट मिळण्याचे चान्सेस. डायरेक्ट हिट, निशाणा साधला होता परंतु निशाणा चुकला आणि इथून पाहता पाहता जयेश गरत पुन्हा एकदा पुढे सरसावले गेले होते. मकरन त्या ठिकाणी बॅकअपसाठी आले होते. वेळ होता अमित तांडेलला थ्रो करण्यासाठी आणि तो थ्रो सुद्धा केला होता, परंतु एका साईडला जर आपण पाहिलं तर परफेक्ट निशाणा साधला नव्हता आणि अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. दुसऱ्या बॉलवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ध्रुव 11 सातपाडी टीमची 2 या धावसंख्येवर आपण रिप्लेमध्ये पाहू शकतायत. जयेश घरत त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. अमित तांडेलला आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. आदिल शेख मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं परफेक्ट यावेळेला आपण पाहतायत मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील पॉवर प्ले मधले 3 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. अमित तांडेल एक पॉवरफुल गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दिवेश पाटील नो डाऊट अबाउट इट एक चांगला बॅटर आणि एक चांगला विकेट किपर म्हणून लाभला गेला ध्रुव 11 सातपाडी या टीमला. आणि त्याचं आतापर्यंत फलंदाजीच्या कुशल आणि कर्तृत्वावर त्याने अनेक मैदानं गाजवलेत. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत जरूर चेंडूला खेळलं गेलं. नेस्टर धम्मा पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. चांगली फिल्डिंग. जर कदाचित तिथे नेस्टरने थोडीशी चूक केली असती तर फार वेगाने चेंडू निघून गेला असता, परंतु चांगल्या फिल्डिंगचा दर्जा यावेळेला दाखवत असताना, कारण एक फिल्डर म्हणजे क्रिकेटमधील अभेद्य किल्ला असतो आणि चांगली अभेद्य फिल्डिंग पाहायला मिळाली. 4 रन 4 बॉलच्या समाप्तीनंतर. धावा थांबवलेत.
चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या होत असताना पाहायला मिळते. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकातील अतिशय जोमाने गोलंदाजी केले. परफेक्ट प्रभावित मारा. लाईन अँड लेंथचा राजा अमित तांडेल. पुन्हा एकदा आदिल शेख या वेळेला चुकतायत आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. प्रशांत घरत मॅग्निफिसंट विकेट किपिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. नेहमीप्रमाणे अमित तांडेल काय या गोलंदाजाचं मी सातत्याने कौतुक करत असतो. कारण अनेक मैदानं ती मातीची खेळपट्टी असो ती सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असतो रबर बॉल मात्र समुद्रकिनारी वाळू आणि वाळूवर सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा जो मानस जो आपल्याला पाहायला मिळतो तो अमित तांडेलच्या एक्सपिरियन्सच्या जोरावर चांगली गोलंदाजी करताना सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग साधं राणीमान परंतु त्याच्या गोलंदाजीचे उच्च विचार आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. जेव्हा गोलंदाजी येते तेव्हा परफेक्ट गोलंदाजी करतो. जेव्हा फलंदाजी येते 6व्या 7व्या 5व्या 4थ्या पहिल्या क्रमांकावर सुद्धा अमित तांडेलला मी बॅटिंग करताना पाहिलंय. म्हणजेच कोणत्याही सिच्युएशनमध्ये कोणत्याही कंडिशनमध्ये चांगली मी खेळी करणार हा त्याचा मनसुबा पाहायला मिळतो. पहिलं षटक अमित तांडेलच्या नावावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. मकरंद पुढे सरसावेल. थोडेसे फंबल होत आहेत. 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्या. आणि ताकद आहे या 2 फलंदाजांची. चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळतं. एकमेकांवरचा विश्वास आणि आत्मविश्वास. जेव्हा पहिली धाव आपण घेतो त्यावेळेला खेळपट्टीवर मध्यंतर जेव्हा येतो त्यावेळेला दोन्ही फलंदाजांमध्ये कॉर्डिनेशन खूप महत्त्वाचा भाग असतो आणि तेच मात्र कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. अमित तांडेल यावेळेला काहीतरी कानमंत्र देताना की पहिल्या षटकामध्ये मी कशी गोलंदाजी केली त्यापेक्षा तूही चांगली गोलंदाजी कशी करशील याकडे तू फोकस कर आणि चांगला लाईन अँड लेंथ यावेळेला स्वीकार. 6 रन झालेले आहेत. फुलटॉस बॉल जरूर होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न दिवेश पाटीलचा. नेस्टर पुढे सरसावले. स्वतःवर कंट्रोल केलं. संयम बाळगला. क्रिकेटच्या खेळामध्ये संयम हा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. म्हणतात ना पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो तुम्हाला स्वीकारावा लागतो. ते क्रिकेटच्या खेळामध्ये संयम असो तुमच्या करिअरमध्ये संयम असो हे खूप काही सांगून जात असतं. संघाची धावसंख्या 7 ला 0. 2 बॉलच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना ध्रुव 11 सातपाडी ज्या संघाने 102 धावा 6 षटकांमध्ये फलकावर लगावल्या होत्या. प्रतिस्पर्धी संघ एक मजबूत संघ धाकटी डहाणू टीम. या टीमच्या समोर अतिशय चांगली बॅटिंग भावेश पाटीलने केली. तो अजून येणं बाकी आहे. चांगला बॉल आदिल खूप स्ट्रगल करतायत. आतापर्यंत त्याने बॉल फेस केलेत ते जवळजवळ आपण पाहू शकतायत 5-6 बॉल फेस केले त्यामध्ये 3 रन्स म्हणजे 1 ओव्हरमध्ये 3 रन्स आदिलच्या बॅटमधून आलेत. थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. संघर्ष करावा लागतो. कधी बॅड पॅच तुम्हाला स्वीकारावा लागतो. कधी पराभूतची चव चाखावी लागते. परंतु त्यातून जे निखरतात ते खरे खेळाडू. चेंडू खूपच बाहेर निघणारा होता हर्षद मेहरचा. पहिला व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. इथून प्रेशराईज जरूर आहे आदिल परंतु आदिलला माहिती आहे गेली कित्येक वर्ष आदिलने सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलंय. त्याला माहिती आहे कोणत्या कंडिशनमध्ये कशी बॅटिंग करायची आहे. पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची आहे. जरी स्ट्रगल करत असलो तरी काय झालं मी चांगली बॅटिंग करण्याचा मानस मनसुबा जरूर ठेवेन. आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन ॲड होईल. मात्र हर्षल मोरे सर काय दर्शवतायत एक्झॅक्टली बॉल कुठे पिच झालाय हे पंच मात्र राकेश राऊत सर आणि हर्षल मोरे सर पुढे सरसावत आहेत. विचार विनिमय करतायत. डिसिजन पेंडिंग आहे.
या आपण चेक करूया. आशुतोष वेवरे सर आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. इट्स अ वाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. हर्षद मेहरचा हा बॉल वाईड पाहायला मिळाला. थोडेसे टीम मीटिंग 9 रन झालेले आहेत, क्षमस्व 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. ध्रुव 11 सातपाटी टीमचे आदिल थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रा धावा खर्च होत आहेत परंतु मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. जे हात खोलण्याची संधी पॉवर प्लेमध्ये असते त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहेत, कारण परफेक्ट यावेळेला तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतोय. नऊ रन झालेले आहेत. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला दुसरा आहे. 9 रन्स. सामना क्रमांक 3 फर्स्ट हाफ क्लिअर आपण करणार आहोत. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघणार हा चेंडू दिवेश पाटीलला असं वाटलं की हा बॉल वाईड येईल, परंतु इथून आपण पाहत आहेत पंचांशी मात्र या ठिकाणी जरूर विचारपूस करतायत आदिल शेख बरोबर बातचीत करत असताना, कारण दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. तो रिव्ह्यू तुम्हाला जरूर घेता येईल, परंतु इथे आदिलने सांगितलं की रिव्ह्यू घेऊन फायदा नाहीये. स्विचिटचा फटका परफेक्ट यावेळेला क्लीन स्विचिट सरळ चेंडूला फेकून दिलंय. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये षटकार. मॅक्झिमम 6 सरपंच चषक. चांगला फटका होता. स्वतःला स्ट्रेच केलं होतं, ॲडजस्टमेंट केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लीन स्विचिट. स्विचिटचा फटका स्विचिटमध्ये दिवेश पाटील डिव्हिजने यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. सरळ थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 6 रन्स मिळाल्या. 15 रन्स. ऑन साईडला फटका तर छान आहे, परंतु मकरन कोणतीही चुकी करणार नाही आहेत. सॉफ्ट डिसमिसल. 15 वर पहिला धक्का. समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. हर्षद मेहर 11 रन्स खर्च केल्या. अखेरकार एक सफलता त्याने मिळवली. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करणारा अमित तांडेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सातत्याचं दुसरं नाव गोलंदाजीच्या बाबतीमध्ये अमित तांडेल याला आपण पाहत आहेत. आदिल स्ट्रगल करतोय आतापर्यंत, चाच पडताना पाहायला मिळतोय. कॉन्फिडेंटली बॅटिंग होत नाहीये. आता इथून सुधारणा करण्याची गरज आहे आपल्या फुटवर्कमध्ये.
परफेक्ट चेंडूच्या मेरिटमध्ये येऊन खेळावं लागेल. भावेश पाटील सारखा एक मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय, काहीतरी कानमंत्र आपल्या सहकार्याला देत असताना. जेव्हा एखादा खेळाडू बॅड पॅचमध्ये असतो, स्ट्रगल करतो, त्यावेळेला त्याला दिलासा देणं हे आपलं कर्तव्य असतं. अमितचा पुढील बॉल फिल्डिंगमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहताय. संदीप खरवतला आपण पाहू शकाल. शॉट थर्डमॅनला आतमध्ये रविकांत, प्रशांत गरजचे बंधू पाहायला मिळत आहेत. आतमध्ये येणारा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. जयेश गेरत पुढे सरसावतोय. डीप मिड विकेटचा फिल्डर तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत, म्हणजे 2 षटकांमध्ये 16 रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 12 रन्स आल्या होत्या. अर्षद मेहरच्या गोलंदाजीवर ती धाव ॲड केली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17. ध्रुव 11 सातपाडी टीम ज्या संघाने 102 धावा केल्या होत्या. होतं कधी कधी सुरुवात चांगली होत नसते, मध्यंतर चांगला जातो, पुन्हा एकदा शेवट चांगला जात असतो. हे आपण फॉर्मॅट पाहिलेत 6 षटकांमध्ये. इथून पंचांकडे दाद जरूर मागितले गेले आणि पंच मात्र या वेळेला त्यांचं बोट उंचावलं गेलं आणि सरळ यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू होता असं म्हणणं आहे राकेश राऊत सरांचं. भावेश पाटीलला परतावं लागेल, थोडेसे झुकले होते. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अमित तांडेलचा हा बॉल ओव्हर द विकेटने. बॉल एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहतायत आणि क्लीन प्लम असं वाटलं. भावेश पाटीलने मात्र जरूर दाखवलं, रिॲक्शन केलं की थोडंसं गुडघ्याच्या वरती बॉल जरूर आदळला, परंतु तुम्ही कोणत्या अँगलमध्ये कोणत्या अँगलने खेळले होते, तुम्ही गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं, गुडघा पूर्णपणे वाकवला होता आणि अशा वेळेला तुम्ही जरी शोल्डरला बॉल लागला असता स्टंपच्या लेवलला जेव्हा चेंडू मात्र पिच होतो त्यावेळेला तिथे ॲब्सोल्युटली प्लम विकेट मिळते. जसं ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी जो खेळलेला परिपूर्ण शोल्डरला जाऊन चेंडू आदळल्यानंतर सुद्धा विकेट मिळाली होती. हे कन्फ्युजन जर आपण पाहिलं तर आपण कित्येक वेळा पाहिलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 17-17ला. 2 धक्के बसले गेलेत, एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. अमित तांडेल एक विकेट टेकर गोलंदाज. विकेटच्या बाबतीमध्ये मात्र आपण सातत्याने 17वर 2 धक्के बसले गेलेत. उमेर आणि आदिल आता दोन्ही फलंदाजांवर दारोमदार. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. यावेळेला हलक्याच्या हाताने परफेक्ट यॉर्करचा मारा सुद्धा आहे. विविध प्रकारचे चेंडू हाताळण्याची ताकद ठेवणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला कायम संघामध्ये ठेवावा लागतो. स्विच हिट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी केले अमित तांडेलने. वाह, अमित तांडेल सुपर बॉलिंग. आत्तापर्यंत 1.4 ओव्हरचा त्याने खेळ साकारलाय, म्हणजे 10 बॉल आणि फक्त 5 धावा देत 1 विकेट मिळवले. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॉलिंग. एकदा खेळण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीच्या वरून चेंडू. हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना अतिशय चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 आहे. दबावाखाली खेळत असताना पाहायला मिळतात मिस्टर उमेर. आदिल आतापर्यंत स्ट्रगल करतोय. 7 बॉलमध्ये 4 रन त्याच्या बॅटमधून आलेत. जयेश 11 अर्नाळा टीमने पकड मजबूत निर्माण केले या तिसऱ्या षटकापर्यंत. चेंज ऑफ पेस. फर्स्ट स्लिपकडून चेंडू निघून जाईल. मिस्टर रविकांत त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. प्रशांत गरत, जयेश गरत यांचे बंधू. मात्र 1च रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18. 3 षटकांच्या समाप्तीनंतर. मात्र प्रेक्षकांना थोडंसं यावेळेला जरूर मनामध्ये प्रश्न खुणावत असेल, हाच तो संघ आहे का धाकटे डहाणू टीम बरोबर 102 धावा करणारा? कारण इथे आपण पाहिलं तर 3 षटकं 18 रन्स आत्तापर्यंत पाहायला मिळत आहेत. ध्रुव 11 सातपाटी टीम स्ट्रगल करते. आता इथून 3 षटकांमध्ये काय रणनीती आखली जाईल, काय गेम प्लॅनिंग असेल. 3 षटकांच्या अखेरीस 18 रन झालेले आहेत. 6 षटकांचे सामने. स्कोर पहिल्या षटकामध्ये विकास रन्स होत्या त्या जवळजवळ 16. या षटकामध्ये 2 धावा आल्या कारण थोडीशी मिस्टेक झाली होती, कम्प्युटरमध्ये बिघाड झाली होती.
3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 रन. घेऊया एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट. डीजे नेस्टर या वेळेला आपण पाहतायत 18 रन्स आतापर्यंत पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक हाताळण्याकरिता नेस्टरला आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर येत असताना नेस्टर धंबा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आज उमेरला काहीतरी करावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. ऑन साईडला मकरंद पुढे सरसावत आहेत. मनगडाचा चांगला वापर केला होता. डीप मिड विकेटला फिल्डर येत आहेत आणि इथून आपण पाहू शकाल आदिलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. थर्ड विकेट डाऊन. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो. फलंदाज बाद गॉन. एकोणीस रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ध्रुव 11 सातपाटी टीम संघर्ष जारी आहे आतापर्यंत. आता श्रेयस या संकटातून आपल्या संघाला वर काढेल का याकडे लक्ष असणार आहे. श्रेयस भरपूर असे सामने त्याने आपल्या बाजूने झुकवलेत. तेवढी त्या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे. परंतु आता या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये जयेश 11 अर्नाळा टीम बरोबर कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. तुम्हाला सातत्य दाखवावं लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्य खूप महत्त्वपूर्ण भाग असतो. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. सतत जर तुम्ही डोक्यामध्ये भूतकाळ ठेवलात तर तुमचा येणारा वर्तमान काळ ही खराब जातो. 19 लॉस ऑफ 3 विकेट. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्रशांत गरजच्या पायावर जाऊन चेंडू आदळला. सिंगल मेल, कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नव्हतं आणि त्यामुळे हर्षल मोरे सर वळतायत. 22च्या स्वरूपात 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. नेस्टरच्या आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला आहे. श्रेयसला चांगली बॅटिंग करावी लागेल. एका साईडला उमेर. आज खरी गरज आहे इथे इतिहास रचण्याची. वेगवेगळ्या बॅट्सचा आता आपण पाहतायत उपयोग करत असताना पहिले दिवस वेगळे होते की 15 जण असायचे आणि फक्त बॅट एक असायची. 15 जणांचा हात त्या बॅटला लागायचा. आता काळ बदलला. एक खेळाडूकडे जवळजवळ 5 ते 6 ब्रँडेड बॅट आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून म्हणतात ना, ब्रँडवर फोकस न करताना स्वतः एक ब्रँड बना. आणि एकदा का ब्रँड तुम्ही बनलात तर ऑटोमॅटिकली तुम्हाला मार्केटमध्ये प्रसिद्धी मिळत असते. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करेल. आता मात्र या वेळेला उमेर थोडीशी स्ट्रगल करतायत. लेगबाईचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 लॉस ऑफ 3 विकेट. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चौथं षटक हे प्रगतीपथावर. ध्रुव 11 सातपाटी टीम
धावांचा वेग वाढत नाहीये. गोलंदाजी खूप छान पद्धतीने आतापर्यंत झाले. प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका काय आहे हे दाखवून दिलं गेलंय. चांगला बॉल होता. श्रेयस यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, परंतु स्टंप्स च्या अगदी जवळून चेंडू निघून जातोय. बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. ऑटोमॅटिकली प्रेशर येतं ज्या वेळेला तुम्ही सलामीवर चांगली सुरुवात करत नाहीत. मिडल ऑर्डरचे फलंदाज थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. सिंगल डबलला महत्त्व देत नाहीत, तर ते ऑटोमॅटिकली प्रेशर हे नॅचरली आहे, नो डाऊट. परंतु ज्या वेळेला तुम्हाला फक्त स्ट्राईक रोटेट होते त्यावेळेला तुमचं ऑटोमॅटिकली प्रेशर येत नाहीत. ते प्रतिस्पर्धी संघावर पाहायला मिळतं. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केला होता. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील उमेरच्या बॅटमधून. सिंगल डबलला महत्त्व देणं तेवढेच गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. ते मात्र आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. 24 रन झाले 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलच्या समाप्तीनंतर. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा थोडेसे स्ट्रगल करताना मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. सिंगल मेल. रविकांत पुढे सरसावत आहेत. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांमध्ये 25 रन. आता शेवटचे 2 षटकांचा खेळ शेष राहिलाय. यानंतर होणारा सामना स्वस्तिक फाउंडेशन टीमचा कॅप्टन अँड टेंबोडे टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस लगेच करणार आहोत. तत्पूर्वी देऊया आपण डीजेला संधी. पंचवीस रन 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहत आहे स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक 2025चा हा शानदार टेनिस बॉल क्रिकेटचा थरार लाख मोलाची स्पर्धा. पार्थ मोरे यांची एक इच्छा होती, संकल्पना होती की आपल्या या मैदानात लाख मोलाची स्पर्धा भरवायची. उमेरचा हा फटका मात्र यावेळेला आपण पाहताय षटकार होऊ शकेल का? रिदम पकडलाय, सरळ चेंडूला फेकून दिलाय उमेरच्या बॅटमधून. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. मी तर म्हणेन हा संघर्षाचा षटकार. मनगडाचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 31 वर 3. मीटरची ही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते. 70 मीटरचा हा षटकार क्रॉस करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 31. लॉस ऑफ 3 विकेट. हर्षद मेहर. स्विचिटचा फटका, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आता पर्याय नाहीये उमेर समोर, कारण उमेरला माहिती आहे एक आकडा आपल्याला क्रॉस करायचा आहे. लेग बायचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 32. कारण अवधूत ज्या वेळेला 3 षटकांमध्ये पाणी घेऊन गेला त्यावेळेला सांगितलं असेल 60, 65, 70 या धावा उमेर आपल्या बॅटमधून आपल्या संघाला यायला हव्यात. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. जर तिथपर्यंत पोचले तर कदाचित एक पाठिंबा मिळेल, पाठबळ मिळेल गोलंदाजाला लढण्यासाठी. एक फायटिंग टोटल असतं, एक सॅटिस्फाईड स्कोर असतो की आपल्याला 65-70 धावा, कारण कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु एक जो कॉन्फिडन्स मनाला देऊन जातो की 65 धावा आपल्यासाठी लढण्यासाठी पुरेशा आहेत. व्हाईट बॉलचा इशारा राकेश राऊत सरांकडून. खूपच वाईड लाईनच्या बाहेर. 1 रन ॲड होईल. 33 वर 3. 2 बॉलचा खेळ झाला. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शेष या षटकातील. तर एकूण या पहिल्या डावातील 10 बॉल शिल्लक राहिलेत. चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. नेस्टर धम्मा पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. श्रेयस देवच्या बॅटमधून ॲक्युरेट फेकी केली जाते. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे ओमान क्रिकेटमध्ये. आपण पाहिलं ओमान टीममध्ये क्रिकेट खेळत असताना या खेळाडूला आपण पाहिलं 2021 पासून ते जॉईन झाले आणि वर्ल्ड कपच्या माध्यमातून नेस्टर यांचा अनुभव सुद्धा चांगला राहिलाय ओमान टीमसाठी. संघाची धावसंख्या 35. लॉस ऑफ 3 विकेट. बॉल फेकून झाले 3.
हर्षद मेहर कमबॅक करताय षटकार आल्यानंतर. क्लीन बोल्ट. खूपच शफल झाले होते. हर्षद मेहरने निशाणा साध्य केला होता. जणू काही या बॉलने स्टंपची गळा भेट घेतली. फलंदाज बाद गॉन. चार बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 35. लॉस ऑफ 4 विकेट. हर्षद मेहरने पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर थोडासा प्रेशर जरूर होतं, परंतु अंडर प्रेशर खाली कशी गोलंदाजी करायची याचं परिपूर्ण ज्ञान असलेला हा गोलंदाज आहे. क्रिकेटच हा 7 शब्दांचा अर्थच बनलेला आहे क्रिकेटसाठी. आपण पाहतायत के फॉर नॉलेज, ज्यामध्ये क्रिकेट की आपण पाहतायत तो क्रिकेटचं ज्ञान सुद्धा असायला हवं. फक्त आपण ट्रॅक टी शर्ट्स कॅप गॉगल वगैरे परिधान केलं, शूज परिधान केले म्हणून क्रिकेटर बनत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टींचं ज्ञान असायला हवं, ती जिद्द असायला हवी. ते क्रिकेटसाठी समर्पित सगळ्या गोष्टी करायला हव्यात आणि क्रिकेटचा रिस्पेक्ट करणं तर हे तर आपलं अंगीकृत असायला हवं. चांगला बॉल होता. सिद्धार्थ यावर आपण पाहतायत ऑन साईडला जरूर खेळलं गेलं. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकेपर्यंत 2 धावा सिद्धार्थच्या बॅटमधून. क्लास. यावेळेला सरळ जरूर आपण पाहतायत रोहित पुढे सरसावले गेले होते. फेकी केली होती. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 37. 37 रन 5 बॉलच्या समाप्तीनंतर. ला 4 धक्के बसले गेलेत. 5 बॉलचा खेळ झालाय. 37 लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर हर्षद मेहर. ऑन साईडला सातपटीचा बाहुबली आहे. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. या षटकारानंतर संघाची धावसंख्या 43 रन्स. 5 षटकांच्या समाप्ती अखेर. काय फटका यावेळेला खेळला होता. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलं. आभाळाला सॅल्यूट करणारा हा षटकार. क्रॅकिंग स्ट्रोक. 43 रन्स. काय गाणं टायमावर लागलं. रुचिता मॅडमने निंबू सरबत या ठिकाणी जरूर दिलं आणि ते गाणं मात्र परफेक्ट यावेळेला आपण मॅच होताना असताना. थँक्यू व्हेरी मच. मात्र यावेळेला आपण पाहतायत स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन 22च्या स्वरूपात मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44 ला 4 धक्के बसले गेलेत. 6व्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संदीप करवत फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक मैदान आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर गाजवलेत. अनेक फलंदाजांना ज्याने आपल्या गोलंदाजीच्या कर्तृत्वावर घाम फोडलेला आहे. आज घाम गाळावा लागेल सिद्धार्थला. अप्रतिम जागा बनवली. यावेळेला रूम दिला. चांगला ड्राईव्ह जरूर पाहायला मिळाला. अमित तांडेल पुढे सरसावतोय.
तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचले गेले. आता 4 बॉल शेवटचे शेष राहिलेत. या 4 बॉलमध्ये सिद्धार्थ त्याच्या माइंडमध्ये एकच असेल की 2 तरी मोठे फटके अफलातून यावेत. जो षटकार आला होता शेवटच्या बॉलवर आभाळाला सॅल्यूट देणारा तो षटकार आपण पाहू शकलात. 46 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. सिद्धार्थ सज्ज होतोय संदीप खरवत समोर. 40+ क्रिकेट संदीप खरवत अफलातून खेळतात. चांगला फटका, सरळ बॅटचा उपयोग, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आमचे कॅमेरामॅन मुनीत कुडू यांच्या स्वागतासाठी. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका खेळला गेला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. इथून आपण पाहिलं तर हा बॉल खूपच बाहेर निघणारा होता का. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत, परंतु प्रशांत गरतने सांगितलंय आम्ही रिव्ह्यू घेऊ आणि या पण रिव्ह्यू घेतला गेला. DRS चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. व्हाईट बॉल खूपच बाहेर निघणारा होता आणि त्यामुळे आपण पाहतायत हा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना रिव्ह्यू गमावला शेवटच्या षटकामध्ये. 52 वर एकंदरीत 53 रन्स 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. सिद्धार्थ जबरदस्त बॅटिंग करत असताना रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य हा आयुष्यभर थकत नाही. फुलटॉस बॉल होता. ॲलन पुढे सरसावतायत. सर्कलमध्ये आपण पाहत आहेत. एक धाव येईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत यावेळेला सिद्धार्थला परतावं लागेल. चांगला थ्रो केला होता संदीपने पाहिले. यावेळेला सिद्धार्थ पोहोचू शकणार नाहीये. चांगली फेकी केली प्रशांत गरतने, चांगलं कलेक्ट केलं चेंडूला आणि इथून मात्र फलंदाज सिद्धार्थच्या खेळीला पूर्णविराम. फलंदाज बाद, गॉन. पवार यांच्या जरूर आपण पाहताय ते गुणगान गाणारं गीत. आणि ऑब्विसली भावेश पवार आपण पाहिलं तर एक लेफ्टी बॅटर आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ISPL सीझन 1चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिला गेला होता. बऱ्याच इतिहास मात्र भावेश पवारच्या नावावर आपण सातत्याने पाहिलंय. भरपूर स्ट्रगल केलं ते खऱ्या अर्थानं गुरसेप बी टीमने आणि आज एक गव एक फॉर्मॅटचा चांगला संघ म्हणून ओळखला जातो. त्यावेळेला अभिजित आले आणि तशाच पद्धतीने मागे फिरले. अर्थातच आपण पाहतायत बॅक टू द डगआउट, गॉन.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 54, 54 रन्स. शेवटचा बॉल आहे या डावातील. अतिशय चांगला बॉल होता, सरळ चेंडू निघून जाईल प्रशांत गरजच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता 54 वर पहिला डाव समाप्तीवर झाला. 55 धावांचं लक्ष्य हे 6 षटकांमध्ये पाहायला मिळते. 36 बॉलमध्ये 55 रन्स. ध्रुव 11 सातपाडी टीमने प्रतिस्पर्धी संघ जयेश 11 अर्नाळा या टीम समोर हे आव्हान ठेवण्यात आलंय. या आपण दोन्ही संघाचे कॅप्टन स्वस्तिक फाउंडेशन आणि टेंबोडे, चला या टॉस आपण करूया.
युवा नेतृत्व आपण पाहतायत कुमार रोहित गावित आणि पार्थ मोरे यांना आपण पाहू शकाल. सरपंच चषक घनश्याम बाबलीन मोरे, सरपंच आपण पाहतायत ग्रामपंचायत शिरगाववाडी, स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन संस्थापक आणि अध्यक्ष. एक इच्छा होती पार्थ मोरे यांची की एक चांगली स्पर्धा राबवावी आणि ते आज इच्छाशक्तीचं प्रबळ आपल्याला फॉर एक्झाम्पल पाहायला मिळतं. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन काही संघ या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळाले. काही संघ या ठिकाणी उपस्थिती त्यांनी दाखवली नाही. त्या संघांचा सुद्धा विचार केला जाईल येणाऱ्या पुढील वर्षी स्पर्धेमध्ये. सामन्याला होईल सुरुवात. 55 धावांचं लक्ष घेऊन दोन ब्रदर्स उतरले गेलेत. कारण ही स्पर्धा फक्त स्पर्धा नाही आहे, तर खऱ्या अर्थानं स्वप्नांना उभारी देणारी, खेळाडूंच्या स्वप्नांना उभारी देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पंचावन्न धावांचं लक्ष घेऊन उतरले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. मिस्टर प्रशांत घरत आणि एका साईडला जयेश घरतला आपण पाहतायत. प्रशांत घरत अतिशय मोठमोठ्या स्पर्धा, नामांकित स्पर्धा ज्याने मात्र अतिशय चांगल्या गाजवलेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी कोण विसरेल. अतिशय पॉप्युलरिटी मिळाली या खेळाडूला. त्या स्पर्धेमध्ये सुप्रीमो चषक सुद्धा खेळलेला आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतायत ISPL मध्ये ज्या खेळाडूची निवड झाली आणि आज अर्नाळा गावाचं नाव एक उंचीवर नेऊन ठेवण्यामध्ये जो खेळाडू आपण पाहू शकतायत पुढे आलेला आहे. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की जेव्हा आपण क्रिकेटच्या खेळामध्ये या करिअरमध्ये उतरतो त्यावेळेला मोठमोठ्या स्पर्धा आपण कव्हर कराव्यात, त्या खेळाव्यात. ते स्वप्न उराशी बाळगून तुम्हाला घाम गाळावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि त्यामध्ये आज आपण पाहिलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सुद्धा आपण पाहिलं तर या खेळाडूने अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं. एक बॉल एक रन्स, तेच ट्विस्ट फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं आणि ती एक रन्स घेतल्यानंतर अंतिम 8 मध्ये गेले होते. त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते 55 धावांचं लक्ष या ठिकाणी घेऊन उतरलेत अवधूत कामत, विकेट टेकर गोलंदाज. पहिलाच बॉल प्रशांत घरतला माहिती आहे. अवधूत कामत एक डेंजरस बॉलर आहे. कोणत्याही क्षणाला कोणतीही विकेट मिळवण्याची क्षमता बाळगणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवर रिस्पेक्ट दिली. एखाद्या चांगल्या गोलंदाजाला रिस्पेक्ट देणं हा सुद्धा एक स्वाभाविक खेळ असतो एखाद्या फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. कारण तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जर मॅच्युरिटी आली, ती मॅच्युरिटी तुम्ही समजवली, स्वतःला समजवलं तर एक मॅच्युरिटी निर्माण होते. आणि त्यावेळेला मात्र तुम्ही कोणत्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करायची हे ज्ञान अद्यावत होतं. यावेळेला ऑफसाईडला कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून चाललाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मैश्रम यांचा आपण पाहू शकतायत फिल्डिंगचा. मैशर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मैशरचं हे फिल्डिंगचा दर्जा, जी क्वालिटी ऑफ फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग. फक्त 2च धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. 3 रन्स, 55 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. जयेश घरत पंढरम पासूनचा प्रवास या अर्नाळा टीमचे काही खेळाडू पाहायला मिळतात. हलक्याशा हाताने बॅकफुटला गेले, फक्त पंच केलंय. अभिजित पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. एक स्मार्ट सिंगल याला म्हणतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 4. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं बंधन आहे. अप्रतिम ट्रेडमार्क शॉट प्रशांत घरतच्या बॅटमधून सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्सने 4 रन, चौकार. खेळणं फार कठीण असतं. अशा प्रकारचे स्ट्रोक शॉट सिलेक्शन. अप्रतिम चांगला बॉल होता अवधूतचा. हा बॉल आपण पाहतायत. अमृत त्या ठिकाणी फेकी करतायत. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 9.
पहिल्या षटकाचा कंपॅरिझन करत असताना ध्रुव 11 सातपाटी टीम अमित तांडेलच्या गोलंदाजीवर 4 वर पोहोचली होती. आता इथे कंपॅरिझन करताना 5 धावेने पुढे आहे. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. अजूनपर्यंत 9 रन झालेत. अवधूत कामत चांगली गोलंदाजी करत असताना एक चौकार जरूर पाहायला मिळाला. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. पुढे सरसावेल ह्यावेळेला आपण पाहू शकाल. फिल्डर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 रन्स येणारे 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 45 रनची आवश्यकता असेल. 30 बॉल 45 रन्स जयेश 11 अर्नाळा या टीमला विजयाकरिता. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. फाईट करा. अमृतचा पुढील बॉल यावेळेला फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह खेळला जातोय खूप छान पद्धतीने. पुढे सरसावतील फिल्डर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन ऍड होईल. अतिशय चांगली आतापर्यंत जोमाने फिल्डिंग केले मैशरने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. 11 रन झालेले आहेत. गोलंदाज अमृत आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस बॉल ऑन साईडला. फटका या वेळेला मात्र जरूर असं वाटलं होतं की फसलाय, परंतु सरळ चेंडू क्लिअर होईल. 6 धावन करता. गुड शॉट बाय प्रशांत करत. मॅग्निफिसंट टायमिंग. खूप चांगलं टायमिंग चांगलं होतं. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है आणि त्यामध्ये प्रशांत घरतला आपण पाहत आहेत. अतिशय चांगलं फुटवर्क. पुन्हा एकदा ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ॲक्युरेट थ्रो. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जयेश 11 अर्नाळा या टीमची 18 वर जाऊन पोहोचले गेले. जमेची बाजू आहे की दोन्ही बॅटर आतापर्यंत दोन्हीही बंधू मैदानाच्या आतमध्ये तग लावून राहत आहेत. खेळपट्टीचा ठाण मांडून खरपूस समाचार घेत आहेत. गोलंदाजांचा लयबद्ध झालेत. आता 120 ग्रॅमचा हा बॉल प्रशांत घरतला फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. टॉस बॉल होता. टॅप केला जातोय. फिल्डर आहेत कव्हर पॉइंट मध्ये. तर इथून जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 18 रन्स. अमृत आपल्या गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 2 बॉल घेऊन जयेश घरत. एक खेळी मला आतापर्यंत जयेश घरतची आठवते. 5 लाखाची स्पर्धा होती. कैवल्य पाटील बंधू यांची जुचंद्रचं मैदान आणि विकास पुरुष चषकामध्ये एनबी स्पोर्ट्स. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. उमेर जबरदस्त यावेळेला फिल्डिंग. टायमिंग जंप याला म्हणतात. प्रेझेन्स ऑफ माइंड, आय कोऑर्डिनेशन आणि हातांची ओंजळ अप्रतिम पाहायला मिळते. ग्रेट कॅच, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद.
आहेत आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. 55 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर 37 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये ध्रुव 11 सातपाडी या टीमच्या माध्यमातून घेण्यात येते. टेंबोडी टीम जर आली असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा. लवकरात लवकर या. टॉस करण्याची वेळ निघून गेले ऑलरेडी. आदरणीय राहुलजी संखे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. राहुलजी संखे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. सरपंच चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 18 रन झालेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलचा खेळ झाला. अमृतचा शेवटचा बॉल नेस्टर समोर. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. स्टेप आउट झाले होते. सिंगल मेल सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कॉलिंग चांगलं झालं. प्रशांत घरचं नेस्टरला माघारी परतावं लागलं क्रीजमध्ये. आणि इथून जर आपण पाहिलं 24 बॉल 36 रनची आवश्यकता जयेश 11 अर्नाळा या टीम समोर. 24 बॉल 36 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट आपण हाफ क्लिअर करतोय. गड्यात जवळजवळ 2:05 झाले. 10:43 मिनिटांनी पहिला बॉल आजच्या दिवसामध्ये डिलिव्हर्ड झाला. हा तिसरा सामना आपण पाहत आहेत. 24 बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे. एका साईडला प्रशांत घरत. खऱ्या अर्थानं प्रशांत घरत आपण पाहिलं तर शौर्य धैर्य आणि न संपणारी ऊर्जा म्हणजेच प्रशांत घरत पाहायला मिळतोय. कोणत्याही सिच्युएशनमध्ये कोणत्याही कंडिशनमध्ये खेळायची कला अवगत करणारा हा फलंदाज आहे. आता बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये 36. अवधूत चांगला बॉल अवधूतचा यावेळेला पाहायला मिळतोय. अवधूत कमबॅक करण्याची कला या गोलंदाजाकडे आहे. पहिल्या ओव्हरमध्ये काय झालं हे मला माहीत नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये मी माझ्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये काय करेन याचा फोकस याचं गोल त्यांनी सेट केलं गेलं या षटकामध्ये. हलकेशा हाताने ऑन साईडला जरूर खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20. पस्तीस रनची आवश्यकता आहे. 1 मिनिट पंच थांबवायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज सज्ज अवधूत कामत. आपल्या गोलंदाजी मार्कवर 2 बॉलचा खेळ झाला. 20 रन झालेले आहेत. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेलाय. काय फटका न चाकत बरा शॉट पाहायला मिळतोय. नफातुल्ला शॉट. 4 रन. थँक्यू. गुणगान गाणारं हे गीत प्रशांत घरतच्या आधारावर हे सुंदर संगीत पाहायला आणि ऐकायला मिळतंय. 24 रन. चांगला फटका खेळला होता. ऑन द टोस खेळला होता. ऑन साईडला टक्क नावा झालाय. सरळ चेंडूला पाठवलाय हवाई सफर करण्यासाठी. आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. षटकार 6.
थँक यू. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. प्रशांत घरत काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शफल झालेत आणि ट्रेडमार्क शॉट आहे. 360 डिग्री मध्ये खेळणारा हा खेळाडू सरळ चेंडू निघून जातोय. कुंदनजीत संख्या यांच्या स्वागतासाठी कटआउट्सला ह्या वेळेला अभिवादन देणारा हा कणखर 4 रन. 34 धावा झालेत. थँक्यू. वेलकम बॅक. 34 रन झालेले आहेत आणि विजयासाठी 21 रनची आवश्यकता. चला या पुढील होणारा सामना हुशी 11 नांदगाव आणि मैत्री पालघर दोन्ही टीमचे कॅप्टन या सुपर बॅटिंग क्लास यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. प्रशांत करत आपल्या नावाची चर्चा का करण्यासाठी भाग पाडतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये. ऑफ साईडला सेन्सेशनल बॅटिंग. काय बॅटिंग केले. सेन्सिबल बॅटिंग करत असताना ज्या चेंडूला रिस्पेक्ट द्यायचे त्या चेंडूला रिस्पेक्ट दिली गेली आणि इथून आपण पाहिलं तर 35 आता 18 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 20 रन. स्ट्रॅटेजिक टाइम आउट या आपण ऐकूया. षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. नेस्टर 2 वर खेळतोय तर प्रशांत घरत नेहमीप्रमाणे आपण पाहू शकाल 28 धावांची एक जबरदस्त झंझावती खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. तर विजयासाठी 18 बॉल आणि 20 रन. ते दोन दिवसांवर आपण 18व्या पर्वाला सुरुवात होईल. IPL इंडियन प्रीमियर लीगचा थरार ऑन साइडला पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय. घुटना टेक और सिक्सर देख. मॅग्निफिसंट टायमिंग ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता गुड शॉट. झंझावती बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळतोय. अर्नाळा संघाचा स्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. विध्वंसक आणि गोलंदाजांचा कर्दनकार. नो डाऊट आदिल एक चांगला गोलंदाज परंतु त्याच्या अगेन्स्ट या वेळेला एक सापळा रचला होता. जे पहिल्याच बॉल पासून अटॅक करायचं आहे. 14 रनची आवश्यकता आहे. सरळ खेळले. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. श्रेयसला बीट करत चांगले प्रयत्न केले. लगातार हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. 47 रन्स 47.
थँक्यू. 47 रन्स विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता 8 रनची आवश्यकता आणि 40 वर खेळी करत असताना पाहायला मिळतोय प्रशांत घरत. क्लीन बोल्ड, चांगला चेंडू होता, दांडी गुल, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. एक चांगल्या इनिंगचा अंत होत असताना स्फोटक फलंदाज मिस करत बॅक टू द डगआउट. रनची आवश्यकता आहे. मकरन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 40 रनची एक झंझावती बॅटिंग, झंझावती पारी आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 47. 15 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे. आदिल शेखचा पुढील बॉल अप्रतिम, चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू दिवेश पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. कमबॅक करतोय आदिल शेख. 14 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल फाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. 13 बॉल आणि 8 रनची आवश्यकता. झटपट गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आदिल शेख. खूपच लांब ठेवला होता हा बॉल आणि खूपच फिरकी घेणारा होता आणि यस वाईट बॉल, परंतु DRS यूज केला गेलाय. स्वस्तिक फाउंडेशन आणि टेंबोडे, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करूया. नेक्स्ट मॅचचा टॉस असेल आणि त्यानंतर हौशी 11 नांदगाव वर्सेस मैत्री पालघर. वाईट बॉल, DRS या वेळेला फेल झालेला आहे. रिव्ह्यू तुमचा गमावलेला आहे. 13 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम, चांगला तर फटका आहे. श्रेयसला निवडलं, श्रेयसची फिल्डिंग खराब राहिली. 1 रन ऍड होईल. आता 12 बॉल आणि 6 रनची आवश्यकता. या आपण टॉस करूया आणि एक अपकमिंग यंग टॅलेंट कॉमेंटेटर मिस्टर कौशिक राऊत या आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. स्वस्तिक फाउंडेशन विरुद्ध टेंबुर्डे, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय टॉससाठी. पार्थ मोरे यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. दोन संघांमध्ये एका साईडला स्वस्तिक फाउंडेशन तर दुसऱ्या साईडला टेंबुर्डे. राहुल संखे सरांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. या दोन संघांमध्ये एका साईडला सरपंच चषक तर दुसऱ्या साईडला स्वस्तिक फाउंडेशन. हे मात्र दोन नाण्यांच्या बाजू असतील. इकडनं मात्र चॉईस दिला जाईल दोन संघांमध्ये. एका साईडला स्वस्तिक फाउंडेशन तर दुसऱ्या साईडला सरपंच चषक हे पाहायला मिळते. शिरगाव संघ मात्र नाणेफेचा कॉल, इकडनं मात्र टेंबोळे संघ मात्र नाणेफेचा कॉल जिंकला गेलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 6 षटकाची मॅच आहे. शिरगाव संघाला कित्येक धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 50 ते 40. इकडे मात्र शिरगाव संघ आपण मात्र नाणेफेचा कॉल जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? मी पण क्षेत्ररक्षण घेतलं. आता मनाविरुद्ध 6 षटका खेळायच्यात, काय रणनीती असेल?
काय नाही, सगळी यंग मुलं घेऊन मी मैदानात उतरलो आहे. जे काय असेल ते बघू, चांगला क्रिकेट खेळू, 100% देऊ. टॉस्को बॉक्समधनं न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कॉल जिंकला गेलाय. टेंबोळे संघाने प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलाय, तर स्वस्तिक फाउंडेशन शिरगाव संघाला आमंत्रित केलंय. आपण मात्र प्रथम फलंदाजी करा. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रमोदजी शेळके सर. 10 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. अप्रतिम, यावेळेला विकेट डाऊन. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. इथे जर कॅच कॅरी केला असता तर अजून सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता, नाट्यात रूपांतर हा सामना झाला असता. कॅचेस विन द मॅचेस, नेव्हर गिव्ह अप. इथून आपण पाहतायत हा झेल महत्वपूर्ण होता. इथून कॅच कॅरी केला असता, नवीन येणाऱ्या फलंदाजावर दबाव असता आणि इथून आपण पाहतायत 1 रन सुद्धा सेव्ह झाली असती. जर तरला थारा नाहीये. प्रत्यक्षात तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 51. 4 रनची आवश्यकता. अप्रतिम, ऑफ साईडला जरूर खेळले गेले. वेट अँड वॉच करत अमृत पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने 52 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 8 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 3 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म. अप्रतिम, चांगला फटका. सरळ बॅटचा उपयोग करत असताना अमित तांडेल, परफेक्ट ऑलराऊंडर. विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. कॉंग्रॅच्युलेशन. आमचा टॉस बॉक्स यावेळेला आपण पाहिलात आणि कॉमेंट्री बॉक्स मुनीत कुडू यावेळेला दर्शवत असताना एवन जोडी साहिल पाटील आणि मुनीत कुडू, ब्रँड ऑफ बहाडोली. आणि हार्दिक आमचे गुणलेखक चांगल्या पद्धतीने या अगोदर आदित्यला आपण पाहिलं, अधूला. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये हा आमचा कॉमेंट्री बॉक्स विश नेटवर्कच्या माध्यमातून पार्थ मोरे यांना आपण पाहू शकतायत. युवा नेतृत्व आणि स्वस्तिक फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच समरी आहे, मॅच नंबर 9.